जैन मित्रांनो, माझे नाव आर्यन ईश्वर निबरड आहे आणि माझ्या शाळेचे नाव गोंडवाना सैनिक विद्यालय आहे आणि मी वर्ग 8वीचा विद्यार्थी आहे। मी माझ्या क्लासचा स्वच्छता मॉनिटर आहे। मित्रांनो, माझ्या शाळेला एकदा दिवाळीच्या सुट्ट्या असताना मी आपल्या गावामध्ये गेलो होतो। माझ्या गावामध्ये जेव्हा मी फिरत होतो तेव्हा मी एका आजोबांना पाहिले तर आजोबा त्या नालीमध्ये कचरा टाकत होते। तर मी त्या आजोबांना सांगितले, समजवले की आजोबा, तुम्ही ह्या नालीमध्ये कचरा करू नका, त्याच्याकरता तुम्हालाच प्रॉब्लेम होईल किंवा आसपासच्या तुमच्या त्या घराण्याचे जे हे आहे तुमचे शेजारी पाजारी त्यांना खूप प्रॉब्लेम होईल। त्याच्याकरता मी तो आपलाच गाव म्हणजे खूप कसा की दुष्काळ आहे, पुरा असा कचऱ्याने होऊन जाईल। तर मी आजोबा म्हटले, तर मी इथे कचरा टाकू तर बाळा कुठे टाकू? आजोबा म्हणले, हे आपला कचरा टाकण्याची योग्य जागा नाही आहे। योग्य जागा आपल्या गावामध्ये घंटा गाडी येतं, तुम्ही तिथे कचरा टाका किंवा तुम्ही आपल्या घरी असे 2 बॉक्स तयार करा। 2 बॉक्समध्ये एक सुका कचरा करा आणि एक ओला कचरा करा। ओला कचऱ्याच्या बॉक्समध्ये टाका, सुका कचऱ्याच्या बॉक्समध्ये टाका। मी आजोबा म्हटले की बाळा हो, तर मी तसा करेल। पण मी आजोबाला सांगितलं, आजोबा जर तुम्ही असा कचरा इथं करा तुमच्याच फॅमिलीला इथं प्रॉब्लेम आहे, तर ह्या नालीमध्ये नाली पाणी जाम होतं किंवा ह्या नालीमध्ये असे मच्छर, डेंग्यूचे मच्छर असे तसे रोग तयार होतात। त्याच्याकरता तुम्हाला, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या तुमच्या शेजाऱ्यांना खूप त्रास होईल। त्याच्याकरता जर तुम्ही असे कराल तर आजोबा, तुम्हाला पाहून जे समोरची जी पिढी येईल आपली, ते पिढी पण तुम्हाला पाहून सुधरत जाईल। म्हणजे जो आपला गाव जो आहे तो पुरा एकतर स्वच्छ होऊन जाईल। आपला गावच नाही तर आपला पुरा भारत जो ना तो पुरा स्वच्छ होईल। आजोबा जर आता मी तुम्हाला सांगितलं, जर कुठे गेल्या, तुम्ही पण असा कुणा व्यक्ती जर बघितल्या की तो असा इकडे तिकडे कचरा फेकत आहे, तर तुम्ही पण त्याला समजवा की बाळा, तुम्ही हा इथे कचरा टाकू नका। कचरा टाकण्याची योग्य जागा ही नाही आहे। कचरा टाकण्यासाठी तुम्ही आपल्या गावात घंटा गाडी येतातच, रोज 10 वाजता घंटा गाडी येतात, किंवा तुमच्या घरी बॉक्स 2 असे तयार करा, त्याच्यामध्ये ओला कचरा सुका कचरा टाका। जर हे कराल तर आपल्या गावामध्ये जे येणारे लहान मुलं असतील किंवा येणारे कोणी आपले प्रवासी असतील आपल्या गावामध्ये येणारे, त्यांना पण असं पाहून वाटेल का हा गाव किती सुंदर आहे, हा गावामध्ये खूप असे स्वच्छ एक इकडे तिकडे कचरा नाही। जर तुम्हीच कचरा स्वच्छ ठेवा आजोबा, तर तुम्हाला पाहून तुमचे जे सगळे ते तुमची फॅमिली आहे किंवा तुमचे जे लहान नातू बितू असते त्यांना पण तुम्ही पाहून सुधरण किंवा त्यांनी पण असे म्हणाल की आता हे कचरा इथं करायचा नाही। जर तुम्ही असे करा, आपली नाली पण स्वच्छ होऊन जाईल। इथं आपल्याला असे डेंग्यू सारखे मच्छर रोग असे तयार होणार नाही। माझ्या शाळेमध्ये तर अजिबात कचरा राहत नाही। मी माझ्या शाळेमध्ये आमचे सर्व शिक्षक आम्हाला सांगतात की मित्रांनो, हा इथं विद्यार्थ्यांनो, इथं आपण तुम्ही कचरा करू नका। आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी अशी सवय लागली आहे की त्यांनी रॅपर नाही, चॉकलेटचा रॅपर खाल्ले की डस्टबिनचा, बिस्किटचा रॅपर खाल्ला डस्टबिनमध्येच टाकतात। आमच्या हर एक क्लासरूममध्ये डस्टबिन आहे आणि आमच्या सगळ्या क्लासला मॉनिटर आहे, स्वच्छता मॉनिटर आहे। म्हणून आमची शाळा खूप सुंदर आहे। आणि आता आम्हाला सरांनी सांगितले की तुम्ही आता आपल्या जशी शाळेमध्ये सुंदरता ठेवता तशी तुम्ही पण आपल्या गावामध्ये पण ठेवा। तर मित्रांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही कचरा कुठेही करू नका व आपला नालीमध्ये कचरा करू नका। त्याच्याकरता तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, तुमच्याकरता येणाऱ्या पिढीला पण खूप प्रॉब्लेम होईल। त्याच्याकरता तुम्हाला मी सांगितलं त्याच्याने आपल्या 2 बॉक्स तयार करा किंवा घंटा गाडी त्याच्यामध्ये रोज कचरा टाकत जावा, रोज कचरा टाका व येणाऱ्या सगळ्या पिढीला तुमच्यासारखा गाव आपलं स्वच्छ होईल। धन्यवाद।